उमरी बाबारावजी उलमाले साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं दान आलेलं आहे. त्यांना सततचे प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. धन्यवाद. प्रश्नाची विचारणा केली होती शाहीर साहेबांना आणि म्हटलं साहेब नाही जमलं. मला म्हणायला बसले तुम्ही माझं चुकलं, कदाचित तुम्ही आपलं सांगायला पाहिजे होतं. अरे बाप रे, मी माझं सांगतो, मला सांगा तुम्हाला कशासाठी बोलवले ते प्रोग्राम करायला? नाही, मी जर आपल्या प्रश्नाचं समाधान करून दिलं तर तुमच्या बुद्धीला कोणती कसोटी लागेल नवघरे साहेब? आणि म्हणून कबीर महाराज कहते हैं क्या? शब्द समल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ. शब्द समल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो नवघरे जी दूसरा मरहम लगाओ. घरेगाडी आणि माणसे सुद्धा शाहीर साहेबांनी सुद्धा प्रश्नाची विचारणा केली होती. कदाचित ठीक आहे ना, मी माझं नाही सांगलं, मग तुम्ही तर सांगायला पाहिजे होतो. नवघरेजी तुम्ही नवीन जमान्याचे तळमदार शाहीर आहात ना तुम्ही. वा रे वा, तुमची शायरी आपली तर मापली लोकांची दिली पाहिली का हो. परत म्हणतात हा, स्वतःशी हुशार म्हणणारे लोक मूर्ख म्हणते. सामना गाजू द्या, दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है. आणि म्हणून म्हणायचं आहे सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है और जवाब देने में यारो अच्छे अच्छे की फटी जाती है. मातोश्री कलावतीबाई बोरे या ऐकलं 50 रुपयाचं दान आलेलं आहे, धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो, सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है पर जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है. अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है और ध्यान में रखना गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है. हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है और ऐसा भी नहीं कि हमने शायद सूरज उन्हें पहली बार देखा है. पलटेंगे तुम्हारी हर बाजू को ये इरादा भी पक्का है और आने दे हद मुश्किल को हद से पार कर देंगे. ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है. सन्मान्य आमचे मोठे बंधू रामेश्वर दादा डोंगरे हल्ली मुक्काम जगामझेरी यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं दान आलेलं आहे. आणि म्हणून आबाळाची साथ आहे आणि काही वेळानंतर होणार ती रात आहे. आबाळाची साथ आहे, काही वेळानंतर होणार ती रात आहे. आणि मी सुद्धा घाबरत नाही नवघरे साहेब कुणाच्या बापाला, कारण माझ्या शिरावर माझ्या गुरु पुरुषोत्तमजीचा हात आहे. गुरु पुरुषोत्तमजीचा हात आहे. आणि म्हणून मी माणुसकी सोडून माणुसकीने ठाकत नाही. मी माणुसकी सोडून अमाणुसकीने ठाकत नाही. आणि तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा तर मी गदे राखत नाही. येऊ दे तू रमखान तर मी एकाकी वाकत नाही. आणि वारे करतो वैऱ्यावर तर नेमाया चुकत नाही. आणि असा विनाकारण पिसटल्या कुत्र्यासारखा भुकत नाही. आणि तुम्ही ठसक्याची करता शायरी तर मी भार झोकत नाही. शाहीर साहेब आता मला भार झोकायला सांगितलं. हो ना, भार झोकणे म्हणजे मच्छी पकडणे होते त्याचा भावार्थ समजलं का? मी तुम्हाला कशाला म्हणू हो नाही. आणि म्हणून चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती. चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती और सपने देखने से यारो कभी हकीकत नहीं बदलती. अकेले के तरक्की से कभी सिंहासन नहीं बदलती और मालदार
कभी हैसियत नहीं बदलती. शाबाश. आपलं विचारता कसं ना आम्ही विचारतो तेव्हा हा? वा रे वा शाहीर साहेब. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का. आमच्या मामीजी हल्ले मुक्काम जलालखा यांच्याकडे 21 रुपयाचं दान आलेलं आहे विचारधारेवर. त्यांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. शाहीर साहेबांनी सुद्धा प्रश्नाची विचारणा केली. म्हणतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांना वाटेगाववरून मुंबईकडे वाटचाल करायची होती. वाटेमध्ये भूक लागली. भुकीने व्याकुळ झाले आणि म्हणून एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याजवळ ते गेले आणि म्हणायला बसले एखादी भाकर असेल तर मला द्या. त्याने सांगितलं माझा एक बैल बसलेला आहे म्हणे आणि हे बंडी जर तू खांद्यावर घेऊन जर ओळख असेल म्हणे तर तुला म्हणे भाकर मिळून जाईल म्हणे. तर तो म्हणण्याचा तात्पर्य त्यावेळेस त्यांनी कवितेच्या 2 ओळी म्हणून म्हटल्या. तर त्या ओळी कोणत्या तो शेतकरी कोणता तर त्या शेतकऱ्याचं नाव आहे शाहीर साहेब भोलाराम. त्या शेतकऱ्याचं नाव आहे भोलाराम आणि ओळी ज्या म्हटल्या त्या आहेत कविते कुंडीतच घडते संघर्षाची आणि जगण्याची वाट. या 2 ओळी त्यावेळेस सादर केल्या शाहीर साहेब. पण आता मी काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का. जोड आज मस्त फसली. बरं नाही का. जोड आज मस्त फसली म्हणून मी नकंबर कसली. जोड आज मस्त फसली म्हणून मी नकंबर कसली आणि करत नाही आता मी सुस्ती. करत नाही आता मी सुस्ती. आता नाही करत सुस्ती. समजलं की नाही. नाही शाहीर त्यानाने जिरवतो तुझी मस्ती. शाहीर त्यानाने जिरवतो तुझी मस्ती. शाहीर भाऊराव शाहीर
यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद. या अगोदर गाणं सादर केलं होतं. दुय्यमी गाणं सादर केलं होतं. मी एक शहाणा पाहिला जगाच्या उलट वागला. त्या मूर्खाच्या बाजारामध्ये तरी भाव बरा लागला. तो दिवसा घे झोप रात्रीला घे माप या धरतीचे पाप संपवाया. चुकवाया जन्म मरण कित्येक गेले शरण आणि घरीले त्याचे चरण पडले पाया. आम्ही वचनाला जागला जगाच्या उलट वागला. काय सांगतो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वा रे वा. काही सांगणं म्हणजे सांगणे. अनेक महापुरुषांनी या बहुजनाला जागवण्यासाठी कार्य केलं हो. समजलं की नाही. ये मेरे सवाल का जवाब नाही. शाहीर साहेब आणि म्हणून जोड आज मस्त फसली म्हणून मी न कंबर कसली नाही आता नाही आता ऐक शाहीर ज्ञानाने जिरवतो तुझी मस्ती. मुदत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला. सवाल डाला. मुदत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला. और जरा होशियारी से जरा होशियारी से चलना सूरज नवगरे जी. मैं तो डालूंगा अपनी चाबी और फुटकाल कर दूंगा तुम्हारा अज्ञान का ताला. तो सुनिएगा आगे मैं क्या कह रहा हूँ. सोना नहीं होती. हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती और हर काली चीज कभी कोयला नहीं होती. अरे वही लोग गुलाम होते जिन्हें अधिकार की पहचान नहीं होती. और धोखा वही लोग खाते नौकर साहब जिनके हौसलों में जान नहीं होती. जिनके हौसलों में जान नहीं होती. म्हणजे आम्ही आपलं सांगा और तुम्ही झाकून ठेव. म्हणजे तुम्ही काय माजरीचे रिश्तेदार आहात का. ओके नाही तुम्ही माजर बोक्याचे रिश्तेदार आहात का हे मला सांगा बरं आधी. वा रे वा शाहीर साहेब विचार येते तुमच्या बोलण्याचा मला. और काय असं वाईट बोललो जी. दिन भरे में पता चलेगा कौन पलटी खाता है. वा रे वा. ठीक आहे ना तुम्ही पलटवा त्यात काही वाद नाही. समजलं का नाही. तुमच्या हाताला मारायचं अजून का बोलू. ऐका पुढे काय म्हणतो ते.
हो कि जमानत कर जाए, वाह 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 सवालों से अगर जिंदगी कैद हो जाए तो जवाब की औकात हो कि जमानत कर जाए। अरे खुद को तोप समझने में कोई मर्दानगी नहीं होती मेरे परवरदिगर, जिगर और निर्माण करू की दुश्मन जिते जी मर जाए। क्या बात है हा? ये कसा भारतातला व्यक्ती होऊन गेला तुम्हाला सांगतो। हा, परिवार होता, 2 मुलं, 1 पत्नी, आणि तो मनुष्य 2-4 दिवस उपासाचे फटके पडले। तो बाप आणि त्याची पत्नी उपाशी राहिली, परंतु 2 पोरं होते, पण त्याच्यानं सहन झालं नाही आणि म्हणायला बसले आपल्या वडिलाला, बाबा म्हणे काहीतरी शिड पाहत असेल तर द्या, आता माझ्याच्याने भूक सहन काही होत नाही। तर तुम्हाला सांगतो, बापाच्या डोळ्यातून हसूनचा पूर वाहू लागला। थोरे म्हणे माझ्या खाण्यात माती पडो म्हणे, मा मैत्री कुत्रे हागो म्हणे, मी आपल्या लेकरांना 2 टाइमचं जेवण जर चालू शकत नसेल म्हणे, माझ्या जीवनात जगण्याला काही किंमत नाही, अरे 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 माझ्या जगण्याला काही किंमत नाही म्हणे। आणि अशाच वेळेस एक व्यक्ती त्याच्याकडे आला, म्हणे कशाला घाबरते रे म्हणे, कशाला चिंता करते म्हणे, हा तू चिंता नको करू म्हणे, तुले करोडो रुपये मिळतील म्हणे, तुले करोडो रुपये मिळतील म्हणे, तुला असं असं काम करायचं आहे म्हणे। आणि म्हणून त्या परिवाराची दैना त्याला पाहून झाली नाही, आपल्या परिवाराची, आणि म्हणून त्यानं तो विडा उचलला आणि त्याला त्या कामाचे करोडोच्या वर पैसे मिळाले। तुम्हाला सांगतो असा गुन्हा केला, त्याला सेंट्रल जेल झाली, सेंट्रल जेलला तर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, आणि ज्याला फासावर चढवलं जातं त्याला विचारलं जातं तुला कोणत्या रिश्तेदाराला भेटायचं आहे, मुलाबाला भेटायचं आहे, काही खायचं आहे, काही प्यायचं म्हणे नाही, मला कोणाला भेटायचं नाही, काही खायचं नाही, पण मला म्हणे एका शाहिराचं गाणं ऐकायचं आहे म्हणे। अरे बापरे काय म्हणे, मला एका शाहिराचं गाणं ऐकायचं आहे म्हणे। आणि त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी गाणं ऐकवण्यात आलं, त्या शाहिराचं त्या गाण्याचे बोल कोणतं गाणं ऐकवण्यात आलं, कशासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली, तो व्यक्ती कुठला तो व्यक्ती, आणि कोणत्या ठिकाणी फाशी लागली त्याला, त्यावेळेस न्यायाधीश कोण होते, शाहीर साहेब मैं मानूंगा आपको। आणि म्हणून एका शेवटच्या कडे काय म्हणतो ते, कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा, इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा, ये महफिल शायर सूरज जी तुम्हें अकेले को लूटने नहीं दूंगा, ध्यान में रखना मेरे निशाने पर हो, आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा। सीधा लगाओ सीधा, काय का निशाणा, ज्ञान का निशाणा, समजलं की नाही, गुरु पुरुषोत्तमा तुमची ही पुण्याई, आणि प्रफुल्ल वैभव साज घेऊन गुण तुझे गाई, पण नको निशांताला गर्व, आणि सांभाळी ते सोनू सर्व, हे ढोलकीवर मिलिन बाबू असती, हा ढोलकीवर मिलिन बाबू असती, अरे बाबू वा ऐक शाहीर अंजनाने जी तुझी वाजती, शाहीर अंजनाने जी तुझी वाजती। शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मा प्रचिती, तुम्हाला सांगतो बंधुजन हो, 3 प्रचितीनुसार शायरीची वाटचाल आहे, शायरीची जडणघडण आहे, आणि म्हणून
शास्त्र प्रचिती झाली आमची गुरु आता गुरु प्रचिती सुद्धा झाली आणि आता आत्मप्रचितीकडे वळतो आहे. हो ना. जरा लक्षपूर्वक आहे का. जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा आणि इतिहास ऋणी आहे बंधूंनो अशाच सज्जनांचा. हृदय गंगारी भरले जनकल्याणाचे पवित्र आणि परोपकाराच्या पद कमले सजले तेल चित्र. जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा आणि इतिहास ऋणी आहे बंधूंनो अशाच सज्जनांचा. हृदय गंगारी भरले जन कल्याणाचे पावित्र्य परोपकाराच्या पदकमल सजले तेल चित्र. हो आरुण आम्ही जर जिंकणाऱ्याच्या वाटेवर मग परवा कशाची आम्हा जरी चालावं लागलं काठ्यावर. त्या कर्मकांडाची गंगा म्हणे स्वर्गाला कशी मिळते आणि मग ते वैज्ञानिक सांगत का नाही की स्वर्ग किती अंतरावरती पडते स्वर्ग किती अंतरावरती पडते. आणि म्हणून शाहीर साहेब लक्ष ठेवायचं मी काय म्हणतो. लग्न आदित्य झाली काय झाले. अहो लग्न आदित्य झाली ऐका नवरी बाराती. लग्न आदित्य झाली ऐका नवरी बाराती. कसं झालं तर काम आहे जसं झालं तसं सांगत शाहीर साहेब खुलासा करतील या. हो ज्ञानीवंत कुणी समजलं की नाही. ज्ञानीवंत आहे शाहीर साहेब हुशार आहे. आणि म्हणून लग्नाआधी ते झाली नवरी बारातीनं आणि लग्नाआधी ते झाली शाहीर नवरी बारातीनं. आणि मग काय झाले काय झालं. आणि नवरते वाग झाले झाले बघा ते संसार. नवरते वाग झाले झाले बघा ते संसार. आणि त्या नवरदेवाला झाले संतान शाहीर साहेब. तर कसं कसे झाले माणसाला पोर कधी होते का ते. शाहीर साहेब सांगतील हो चिंता करण्याची गरज नाही. आणि मग काय झालं काय. पहिले झाले लग्न बापा मग निमंत्रण आणि पहिले झाले लग्न बापा मग निमंत्रण. कोणत्या कामासाठी. कोणत्या कामासाठी. लग्नासाठी. लग्न झाल्यावर निमंत्रण देऊन कोणता फायदा. कोणता फायदा. फुकट होते का शायरी. शायरी करने के लिए लोहे के चने जमाना पड़ता है. कमी शायरी होते बुजुर्ग लोक कहते मैं नाही कहता. आम्ही त्यांच्याकडून शिकलो समजले की नाही. आणि म्हणून पहिले झाले लग्न बाप्पा मग निमंत्रण आणि पहिले झाले लग्न बाप्पा मग निमंत्रण. आणि म्हणून गुरुपुत्र ग तुम्ही खुन ओळखावी ओळखावी. गुरुपुत्र ग तुम्ही खुन ओळखावी ओळखावी. गुरुपुत्र ग तुम्ही खुन ओळखावी ओळखावी. गुरुपुत्र ग तुम्ही खुन ओळखावी ओळखावी.
कोणाचे लग्न जेव्हा असतं तर त्या ठिकाणी बँड पार्टी सांगितले जाते नाही का, आनंदाचं वातावरण असते. अनेक बँड पार्टीचे नाव आहेत. तर पहा मग काय झालं. काय झालं? आधी वाजला तो वाजा मग आले वाजंत्री, आणि आधी वाजला तो वाजा शाहीर मग आले वाजंत्री. ओके बाय, भूत दैत्य वाजवत होते का ते? शाहीर साहेब सांगतील आणि म्हणून आणि नाही झाल्या त्या भेटी का ऐका कुणाच्या नाही झाल्या त्या भेटी ऐका कुणाच्या म्हणजे मग वाजवणेवाले आले आणि नाही झाल्या त्या भेटी कुणाच्या आणि मग काय झालं. नवरी नवरदेव बाप्पा घरी गेल्यावरी आणि नवरी नवरदेव बाप्पा घरी गेल्यावरी आणि वरात आली ती भारी ऐका मंडपी वरात आली ती भारी ऐका मंडपी मंडपी शाहीर साहेब समजलं की नाही. आणि मग काय झालं, आम्ही ज्याच्या कोणाच्या लग्नाला जातो आणि लग्नविधीचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर आम्हाला अन्नदान असते, बरोबर आहे. म्हणजे पाहुण्याला जेवण असते तर त्या ठिकाणी अनेक पक्वान असतात नाही का, आलू वांग्याची भाजी, भात, पोळी, कढी वगैरे वगैरे. समजलं की नाही. पण इथे काय झालं शाहीर साहेब, अन्न सोडून या बाप्पा पत्राडी ते जेवले आणि अन्न सोडून या शाहीर पत्राडी जेवले. मला सांगा, लग्नात वराडी होते का ढोरं डुकरायला बोलवले होते? डुकर होते. बरोबर आहे, म्हणून पत्राडी खात होते. आणि म्हणून तर तू ये माय. समजलं का नाही. सांगतील ना शाहीर साहेब, चिंता नको करू तू घरी. समजलं का नाही. अन्न सोडून या बाप्पा पत्राडी ते जेवले आणि अन्न सोडून या शाहीर पत्राडी जेवले. आणि मग आणि मोक्ष पदाला गेले, मोक्ष पदाला गेले. ध्यान ठेवा, ध्यान ठेवा, मोक्ष पदाला गेले. ध्यान ठेवा, ध्यान ठेवा. शाहीर आता तरी बरोबर. आणि म्हणून पहिला राऊंड माझा आहे, लक्ष असू द्या. पहिला राऊंड माझा आहे बरं. असं नाही होत. पहिला मेरा सवाल आहे, बाद में तुम्हारा. आणि म्हणून शेवटच्या कडेमध्ये म्हणायचं आहे, सासू सासरे होते ताने दूध मागे त्या सुने आणि सासू सासरे होते ताने दूध मागे सुने आणि पुरुषोत्तम तो माने पाजर कुणाला कुणा. पुरुषोत्तम तो माने पाजर कुणाला कुणा. पुरुषोत्तम तो माने पाजर कुणाला
पुरुषोत्तम समान माझं कुणाला कोण याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले पतीस्वती शाहीर सन्मान सूरजची नवघरी येऊन आपल्या कार्यक्रमाला धडाकेबाज सुरुवात करतील. धन्यवाद. शांततेने बसा. माझ्यावर कार्यक्रमाला मजा येणार आहे.